अब बात करेंगे मुंबई से सटे ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण की, जहां विधायक विश्वनाथ भोईर की ओर से 2 दिवसीय सुपरमैन इंटर स्कूल फुटबॉल टूर्नामेंट का आयोजन किया गया। इस 2 दिवसीय टूर्नामेंट में कल्याण डोंबिवली की 24 टीमें भाग लेंगे। बता दें कि फुटबॉल दुनिया में सबसे लोकप्रिय खेल है। एक फुटबॉल टीम में 11 खिलाड़ी होते हैं। ये एक आउटडोर खेल है। ऐसे में देखा गया है कि हर खिलाड़ी फुटबॉल टूर्नामेंट की फाइनल विजेता टीम बनने के लिए अपने दृढ़ संकल्प और लगन के साथ खेल रहा है। कल्याण में पहली बार फुटबॉल टूर्नामेंट का आयोजन किया जा रहा है। इस प्रतियोगिता में 15 वर्ष से कम आयु की लड़कियां और 17 वर्ष से कम आयु के लड़के भाग लेंगे। प्रतियोगिता की अंतिम विजेता टीम को आकर्षक ट्रॉफी, गोल्ड मेडल और नकद पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। इसलिए सभी का ध्यान इस बात पर केंद्रित है कि कौन सी टीम जीत हासिल करेगी। वहीं इस मौके पर विधायक विश्वनाथ भोईर ने कहा कि खिलाड़ियों की प्रतिभा को निखारने के लिए इस तरह की प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। उन्होंने कहा, प्रतियोगिता के दौरान शिंदे गुट की शिवसेना क्रिकेट और फुटबॉल के अलावा अन्य खेलों को भी प्राथमिकता देगी। वहीं इस खास अवसर पर विधायक विश्वनाथ भोईर ने क्या कुछ कहा, ये सुनते हैं। बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशालेय फुटबॉल मॅच ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते, तर ती मॅच आयोजित करा, तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढं मॅच करा। तर मला पण बोलू चला एक कार्यक्रम आपण हा करूया, कारण आपण सर्वांनाच व्यासपीठ देतो। क्रिकेट तर सगळीकडे गावगावात जय बघवत आहे, क्रिकेटचे सामने भरवतात, परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉल प्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडनं व्यासपीठ मिळावं म्हणून शहर शाखेच्या वतीने आपण हा आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत। जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून 30 टीम म्हणजे 15 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील अशा 30 टीम आता आलेल्या आहेत। काही टीम आता ऑन दी वे येतात, कारण हे सर्व 2 दिवसांमध्ये अरेंज केलेले आहे। त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे, परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या 2 दिवस चालणार आहेत। आपलं ओम प्रभुनाथ भोईर याच्या वाढदिवसानिमित्त, कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे, फुटबॉल प्रेमी, त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय भोईर हे दोघंजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते। त्यांच्या आग्रहास्तव आणि एक फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत। माहिती आहे का, याच्या पुढे पण आहे ना, आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोंनी बक्षीस ठेवतात। तर माझं म्हणणं काय की ह्या इतर ज्या गेम असतात, इनडोअर असतील आउटडोअर असतील, या दोन्ही ज्या गेम असतात, ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा।